खरोखरच सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी पहिला इशारा आमच्या पंचांचा येतोय. कशा प्रकारचा ग्रीन सिग्नल, वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगल्या प्रकारची सुरुवात अर्धकार्य यशस्वी केल्यासारखं असतं आणि पहिल्या फेरीच्या आजच्या दिवसातील 40+ मधील शेवटचा सामना आपल्या भेटीला येतोय. बिग आणि खरोखरच मोठा थरार या ठिकाणी असेल. हाय व्होल्टेज मॅच असेल. अनुभवी खेळाडू पहिला मिसाईल या ठिकाणी मात्र हवेमध्ये चेंडू उडवला गेलाय. हवेमध्ये फार काळ राहणार. मिड विकेटचा खेळाडू चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न निरंतर. या ठिकाणचं कॉन्सन्ट्रेशन थोडं लूज झालं. परिणामी पॉपिंग क्रीजमध्ये या ठिकाणी दोन्ही खेळाडू सरसब्ज आणि सलामत राहताना आपल्याला दिसत आहेत. तोपर्यंत धावा घेतलेल्या आहेत. अर्थातच 2 धावा. खरोखरच या ठिकाणची आक्रमकता मात्र आपण प्रदीप यांच्या माध्यमातून पाहिली. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून घेतल्या गेल्या आणि सुंदर पद्धतीचा आकार या धाव संख्येला दिला गेलाय. खाता ओपन होतोय 2 धावांचा. प्रदीप पुन्हा सही सलामत त्याच जिगरीनं, त्याच कष्टानं, त्याच मेहनतीनं. 300 सोच को बदलो, सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. हे नजारे जर बदलावायचे असतील तर प्रदीपला अशा प्रकारचे स्ट्रोक अतुलनीय परफेक्टली घ्यावं लागतील. मिड विकेट ज्यांचा स्ट्रॉंग पॉइंट आहे ते प्रदीप या ठिकाणी खेळताना काय हिम्मत दाखवली गेली, धाडस दाखवलं गेलं गोलंदाजाच्या माध्यमातून. सुंदर पद्धतीनं दिलीप यांची ही गोलंदाजी कामी येते. अनुभव संपन्न, खरोखरच अनुभवाची श्रीमंती ज्यांच्याकडे आहे. खरोशी संघाचा आघाडीचा गोलंदाज या ठिकाणी दिलीप चमकतोय. काही परतावा आहे. पहिल्या चेंडूमध्ये मजबूर केलं होतं उंचीवर चेंडू ठेवण्यासाठी, परंतु दुसरा चेंडू एकदम अनुभवी पद्धतीनं मात्र या ठिकाणी या खेळपट्टीवर डिलिव्हर केला गेला. 1 नंबरचा दीपस्तंभ अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा गोलंदाज. काय गोलंदाजी आहे या ठिकाणी. इन स्विंगचा बेहतरीन अशा प्रकारचा स्पॉट दिलीप यांच्या माध्यमातून डिलिव्हर झाला. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असताना देखील दिलीप या ठिकाणी महागडा पडला होता. विजय आपल्याकडे खेचून आणणारा हा झंझावाती रणझुंजार गोलंदाज. पहा व्हेरिएशन काय आहे. पुन्हा एकदा इनस्विंगचा नजराना. अतुलने अप्रतिम टप्पा स्पॉट पकडला गेला. चेंडूला रायझिंग दिलं गेलं. थोडंसं उडान करतोय. चेंडू सीधा कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धाव संख्या 2. चेंडू झालेले आहेत ते 4. निर्धाव चेंडूंची हॅट्रिक आपण पाहतोय दिलीप यांच्या माध्यमातून. सुंदर शरीरापासून ढकलून काढलाय. मिड विकेट शॉट मध्ये चेंडू जातोय. त्या क्षेत्रामध्ये ताबा मिळवला जातोय. सुंदर प्रोटेक्शन 2 क्षेत्ररक्षकांचं मिळतंय. अर्थातच 2 या ठिकाणी 1 धाव आणखी खात्यामध्ये जोडली गेली. पहिला चेंडू फेस करणार आयलेश. धावा फक्त झालेल्या आहेत त्या 3. ही कंजूस गोलंदाजी, भेदक माऱ्याची, अनुभव संपन्न अशा प्रकारचे खरोशी संघाचा दिलीप आघाडीचा गोलंदाज, आघाडीचा पेसर्स म्हणून का वापरला गेला. व्हेरिएशन ही ज्याची पहिचान आहे, हा ज्याचा स्टेटस आहे, तो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. निश्चितच विचार करायला लावणारी, थोडीशी दडपण टाकणारी ही गोलंदाजी उल्वे संघाचा आयलेश यांना विचार मंथन करावं लागेल. ज्या समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर आली तशा प्रकारची रत्ने षटकारांची बाहेर काढावी लागतील या ठिकाणी आयलेश आणि प्रदीप यांना. पहिल्या ओव्हरचं दबाव, 30 यार्ड सर्कलचं बंधन, मिड विकेटचा डीपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये डीपमध्ये असणारा क्षेत्ररक्षक, असे 2 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेचं रक्षण करताना पाहतोय. सुंदर अशा प्रकारचं व्हेरिएशन वापरलं गेलं. लेग कट चेंडू मारला गेला. अर्थातच आउटस्विंगचा स्पेशल नजराना दिलीप यांच्या माध्यमातून. असं घातकी ओव्हर, भेदक माऱ्याचं आग ओकणारं. गती जास्त नव्हती परंतु योग्य दिशा दिलीप यांच्या माध्यमातून पकडली गेली आणि सामन्यावर खरोशी संघाचं पहिल्या ओव्हरमधलं वचक आपल्याला दिसलं. जबरदस्त सुंदर माऱ्याची गोलंदाजी. या ठिकाणी जर पाहिलं तर उल्वे संघाचा एक सुद्धा विकेट या ठिकाणी गेलेली नाही. सलामत आहे. सिर सलामत तो पगडी 50. आणखी 18
चेंडू शिल्लक असताना मात्र उल्वे संघ कशा पद्धतीनं रणनीती तयार करणार, एकमेकाला सजेतन देताना या ठिकाणी खेळपट्टीवर आपल्याला 40+ महारथी अनुभवी आपला अनुभव सॅक्रिफाईस करताना आपल्या खेळाचं समर्पण करताना दिसत आहेत. निश्चित एक चांगला प्रकारचा विचार उल्वे संघाचा जो धावता घोडा आहे, स्कोर आहे, तो थांबवण्यासाठी मात्र तयार केला जाईल. मास्टर माइंड प्लान ह्या अपेक्षा आपण चाहत्यांकडून करूया, परंतु त्याच अपेक्षा मोडीत काढताना उल्वे संघाचे चाहते खुश होतील अशा प्रकारचा दैदिप्यमान खेळ करण्यासाठी या ठिकाणी उल्वे संघाचे आयलेश आणि प्रदीप मात्र सरसज्ज झालेले आहेत. जाबाज खेळाडू आहेत, कितीतरी रणझुंजार अशा प्रकारचा खेळ करत या उल्वे संघाच्या बहादरांनी अनेक अजिंक्यपदांना 40+ मध्ये गवसणी घालून दिली आणि ती हिम्मत आणि धाडस या ठिकाणी आहे. धाडस करणारे कधी घाबरत नाहीत आणि घाबरणारे कधी धाडस करत नाहीत, अशा प्रकारचे हे दोन्ही खेळाडू. चंद्रकांत घरत अर्थातच CB नावाने प्रसिद्ध असणारे अनुभवी गोलंदाज 40+. सेकंड पेसर्स खरोशी संघाचा या ठिकाणी येतोय. आयलेश रिव्हर्स शॉट, काय जाबाज, टनटनाता दणदणाता खनखनाता शॉट, सीमा पार, इस बार 4. सुंदर अशा प्रकारचा शॉट लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये मात्र उड्डाण घेतोय, त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय कुठेतरी. निश्चितच सुंदर पद्धतीने चेंडू अडवला गेला. एक धावेवर समाधान मानलं गेलं. डावखुरा फलंदाज या ठिकाणी आयलेश येतोय. चक्रीवर तयार केला जातोय, स्टान्स तयार केला जातोय. आत्ताच या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये तोंडरे या ठिकाणी ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या, भव्य दिव्य अशा क्रीडा स्पर्धांचं नाईटचं आयोजन केलं होतं आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये ज्याने नाईट गाजवली, मैदान गाजवलं, ते आयलेश मालिकावीर म्हणून ठरले होते. अर्थातच मोटरसायकल या पदकावर मात्र त्याने आपलं नाव कोरलं. ते आयलेश पहा, पहिला स्ट्रेट ड्राईव्ह सीधा फेकून दिलाय. निश्चितच 6 धावा. ज्यांचा कीर्तीचा उल्लेख केला गेला, कर्मवीरांना उद्दिष्ट माहिती असतं. आयलेश पुन्हा एकदा सुंदर पद्धतीनं जमिनीवर डान्स करत चाललेला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. चेंडूवर ताबा मिळवला गेला. एक धाव आणखी या ठिकाणी साईड रोटेट होतोय. आतापर्यंत जर आपण पाहिले तर 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूमध्ये मात्र धाव संख्या पोहोचलेली आहे ती 15 धावा. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी पहिला जर षटक आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, परंतु चंद्रकांतवर जशा प्रकारे हा हल्ला केला गेला, पहिल्या चेंडूवर 4 आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 6 धावा. हा अटॅक आहे उल्वे संघाचं. या ठिकाणी सामर्थ्य पणाला लावताना आपल्याला आयलेश आणि प्रदीप दिसत आहेत. पुन्हा एकदा आता प्रदीप तयार होतोय. रिव्हर्शिप आणि या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारचा शॉट, सो इलिगंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव पद्धतीचा हा शॉट येतोय प्रदीप यांच्या कलाईतून.
सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी रिव्हर्स शॉट आपण पाहिले आतापर्यंत. प्रदीप यांचे 2 शॉट सक्सेसफुल शॉट झाले. पुन्हा एकदा या ठिकाणी चंद्रकांतवर अटॅक करण्यासाठी तयार. हवेमध्ये चेंडू जरूर आहे, चेंडू खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांमध्ये शर्यत आपण पाहतोय. चेंडू मात्र पळतोय 4 धावांसाठी. सीमा पार इस बार 4 धावा. आहेत त्वरित आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जा. परंतु या ठिकाणचा धूमधडाका आपण पाहिला. उल्वे संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा फसला होता. एक या ठिकाणी ओव्हर होत असताना आपण जर पाहिलं तर विदाऊट लॉस, परंतु 3 धावा फक्त या ठिकाणी दिलीपनं देण्याचं कार्य केलं. सुंदर अशा प्रकारच्या भेदक माऱ्याची आपली अनुभव संपन्न गोलंदाजी पेश केली. परंतु या ठिकाणी त्याच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करताना चंद्रकांत याला या ठिकाणी जो आत्मविश्वास होता तो जिंकता आला नाही. खरोखरच स्पेशली कॉन्सन्ट्रेशन लूज होऊन या ठिकाणी जशा प्रकारे आयलेश आणि प्रदीप यांना अटॅक केला. पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर 4 आणि पुन्हा एकदा फिनिश करताना 4 धावा. स्पेशली या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचे फटके आपल्याला प्रदीपच्या माध्यमातून पाहाव्यास मिळाले. पुन्हा एकदा या ठिकाणी आयलेश आणि प्रदीप यांची जोडी निश्चितच आपल्याला पाहाव्यास मिळणार. डावखुरा फलंदाज आहे, कोणतंही 30 यार्डचं बंधन नाही. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी फिल्डिंगचा टान्स सजवलेला आपल्याला दिसतोय. मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेग डीपमध्ये या ठिकाणी कावू कॉर्नर देखील आपल्याला दिसतोय. पाहूया काय होतोय. आणि मात्र मिड विकेट वरून फेकून दिलाय 6 धावांसाठी. आयलेशी पहिचान आहे. खरोखरच जबरदस्त शॉट. 6 धावा. सहा धावा येत आहेत. 29 धावा. लगेच गाणी लावत जा म्हणजे हे झालं. ओके, हां, ओके 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 ओके. पुन्हा एकदा आयलेश तयार. थोडासा लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. निश्चितच वाईड बॉल. ही ॲक्शन आहे गोटे यांची. धावसंख्या 1 न पुढे सरकते. धावसंख्या 30. हो, आयलेश पुन्हा एकदा तयार मोठा शॉट घेण्यासाठी. सुंदर अशा प्रकारचा शॉट. 6 धावा. आणि अदाकारी आपल्याला अंपायर गोट्या दादा यांच्या माध्यमातून बघायला मिळते. निश्चित रसिक मायबाप प्रेक्षकांचं या ठिकाणी मनाला साथ घालणारी आणि मनाला आनंद देणारी अशा प्रकारची ही अदाकारी अंपायर गोट्या सर यांच्या माध्यमातून. 6 धावांचा भरणा होतोय. धाव संख्या मात्र पोहोचते 36 धावा. पुढील खेळ येतोय पुन्हा एकदा. अखिलेश पुन्हा एकदा हवाई सफरीवर चेंडू पाठवला गेला. 6 धावा.
अदाकारी सर्वांची मनं जिंकणारी अशा प्रकारची गोटे सरांची अदाकारी, खरोखरच आम्ही खुश आहोत अशा प्रकारचं कलाकारी पाहून। आज रसिक मायबाप प्रेक्षक घरबसल्या आनंद घेणारे या ठिकाणाहून खुश असणार की प्रल्हाद भाईंनी या रायगड जिल्ह्यामध्ये गोट्यादादांना बोलावलं। निमित्त आहे ते प्रल्हाद भाई क्रीडा चषक 2025चं जानदार आणि शानदार आयोजन आपण या ठिकाणी या आयोजनाचा लाभ घेत आहोत। हाच आयोजन आपण आपल्या डोळ्यात साठवतोय। धाव संख्या पोहोचते अर्थातच 42 धावा। पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचा उत्तुंग फटका 6। नागाच्या पिल्लाला मात्र ढवळून चालणार नाही। या ठिकाणी या ठिकाणी आयलेशला जशा प्रकारचं डिवचलं गेलं याने आयलेश मात्र या ठिकाणी चेंडूला पाठवतोय आसमानी सफरीवर। धाव संख्या पोचलेली आहे ती 48 धावा। शेवटचे एक फक्त दोन चेंडू, शेवटचे 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू। निश्चितच या ठिकाणी मात्र जमिनीला चाटून जाणारा चेंडू, एक धाव घेतली गेली, चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन भेटलं। धाव संख्या 1 ने मात्र फलक चेंज करतोय। 49 धावा, पहिली 50 आजच्या दिवसातील या ठिकाणी होतोय की काय अशा पोझिशनमध्ये ही मॅच आपण पाहतोय। तिसरं षटक मार्गस्थ आहे। आयलेशची झुंजार खेळी आणि त्याला साथ देताना प्रदीपची खेळी आपण ओपनर स्टार या ठिकाणी चमकताना दिसतायत। खरोखरच लौटेंगे फिर उसी अंदाज में, कई बादल छाने से सूरज का अस्तित्व कभी खत्म नहीं होता, या ठिकाणी प्रकाशमान होताना आपल्याला आयलेश दिसतोय। निश्चितच सुंदर अशा प्रकारचं चेंडू, चांगल्या प्रकारचे ॲक्शन करून मात्र या तिसऱ्या षटकाची समाप्ती केली जातोय। धाव संख्या मात्र स्थिरावलेली पाहतोय आपण 49 धावांवर। 3 षटकांची एक मास्टर खेळी देताना आपल्याला आयलेश दिसतायत या मैदानावर। सुंदर अशा प्रकारचा खेळ, 49 धावा, 18 चेंडू, हा नवा कीर्तिमान आजच्या दिवसामध्ये 40+ साठी तयार होतोय उल्वे संघाकडून। समस्त रायगडवासियांसाठी क्रिकेटचा आनंद देणारे आमचे व्यक्तिमत्व, युथ आयकॉन, तरुणाईचं खास आकर्षण, 40+ अध्यक्ष कासू विभाग सन्माननीय प्रल्हाद भाई यांचा या ठिकाणी या क्रीडा स्पर्धांचं भव्य आणि दिव्य आयोजन आपण आपल्या डोळ्यात साठवतोय आणि या क्रीडा स्पर्धांचा आपण अनुभव घेतोय। निश्चितच धाव संख्या झालेली आहे ती 49। शेवटचे 6 चेंडू, या 6 चेंडू मध्ये मात्र काय होईल आपल्याला पाहायचं आहे। उल्वे संघाचा अटॅक, नो मिस अशा प्रकारची ही खेळी या मैदानावर आपण पाहतोय। अर्थातच 6 चेंडूमध्ये मात्र आता कशा पद्धतीनं स्ट्रोक तयार केले जातील, कारण जशा आत्मविश्वासाने आयलेश यांच्याकडून खेळ केला, मोटार सायकलवर कशा पद्धतीनं तोंडरे या मैदानावर आयलेशचा खेळ गाजला। गोलंदाज या ठिकाणी येत आहेत 45 नंबरची जर्सी परिधान करून खरोशी संघाचे। थोडंसं गोलंदाजांचं नाव द्या इकडे। रमेश येत आहेत। अनुभव संपन्न अशा प्रकारची गोलंदाजी या मैदानावर करावी लागेल। आयलेश सूर सापडले, दिशा सापडली, ओपन केलेले आहेत हात आणि मात्र 6 धावा। डीजे निश्चितच आजच्या दिवसातील पहिली 50-40+ मधील आयलेशच्या उल्वे संघाकडे येते। सुंदर अशा प्रकारच्या पहिल्या 55 धावा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुंदर पद्धतीने आतापर्यंत 19 चेंडू झालेले आहेत। शेवटचे 5 चेंडू शिल्लक असताना मात्र धावा आणखी किती होत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष असेल।
पुन्हा एकदा जशास तसे उत्तर दिले गेले. कमजोर चेंडू 6 धावा. सहा धावा कमी आहेत पहिली 50 होण्यासाठी, परंतु धाव संख्या झालेली आहे ती 61. 6 धावा दूर 50 पासून या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये पहिली 50 होणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे. स्वागत करण्यासाठी तयार. निश्चितच जमिनीला चाटून जाणारा या ठिकाणचा चेंडू आपण पाहतोय. 1 धावेवर या ठिकाणी समाधान मानलं गेलंय. निश्चितच चांगल्या प्रकारचा थ्रो. 1 धावेनं मात्र धावसंख्या पुढे आलेख चढवते. धावसंख्या होते ती 62 धावा. 62 रन्स ऑफ उल्वे. शिर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे मात्र दोन्ही विकेट सलामत आहेत. जर आपण पाहिलं तर 5 धावा दूर आहे आयलेश यांची पहाडी खेळी आपण तुफानी खेळी पाहतोय. 24 चेंडूंचा खेळ असताना मात्र या पहिल्या 18 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना पहिल्या 2 चेंडूवर लगावलेले आयलेशचे 2 षटकार स्टायलिस्टमध्ये आपण पाहिले. या ठिकाणी फ्लॅट शॉट फेकून दिलाय. 4 धावांसाठी कॉर्नरवरून जातोय. धावसंख्या 4 ने वाढते. सिक्स अशा प्रकारचा धावफलक सांगतोय. खरोखरच एक उच्चांक या ठिकाणी खरोशी संघाच्या विरुद्ध आयलेश आणि प्रदीप यांच्या माध्यमातून उल्वे संघासाठी पाहतोय. निश्चितच समंजस पद्धतीची खेळी. अनेक वेळा आपण माहीला पाहिलंय की कोहलीची सेंचुरी किंवा 50 होत असताना किंवा आपला सहकारी असतो त्याची जेव्हा 50 किंवा सेंचुरी होत असते तेव्हा सन्मानजनक चेंडूला मात्र दिशा द्यायची आणि एक संधी निर्माण करायची. काही अडचणीमध्ये संधी बघत असतात. निश्चितच शेवटचा चेंडू. निश्चितच या ठिकाणी मात्र वाईड बॉल येतोय. जमिनीला समांतर हात पंचांच्या माध्यमातून केले जात आहेत. धावसंख्या 1 च्या माध्यमातून मात्र पुढे सरकते. 67 वरून 68 होते आहे. शेवटचा चेंडू येतोय. रमेश बेशूट अशा प्रकारचे षटकार फार मोठ्या धावा या ठिकाणी या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात आणि मात्र चेंडू या ठिकाणी पलतोय. सीमारेषेवर चेंडू आहे. आयलेश याची स्टायलिस्ट अशा प्रकारची फलंदाजी आपण पाहिली या मैदानामध्ये, परंतु 50 पासून मात्र 4 धावांनी आयलेश याची फलंदाजी राहिली. तरी सुद्धा शब्दांनी मात्र या ठिकाणी कौतुक करता येणार नाही. शब्द अपुरे पडतील एवढी सुंदर अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला आयलेशच्या माध्यमातून पाहावयास मिळाली.